मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता सगळी तयारी पूर्ण झाली आहे. येत्या 4 आणि 5 तारखेला एक मोठं सत्य उघड होणार आहे. कुठलं, काय, त्यासाठी पूर्ण रिव्ह्यू बघा आणि येणारे सगळे एपिसोड रिव्ह्यू चुकवू नका. ठरलं तर मग या मालिकेत सुरुवातीला आपण बघतोय, सायली अर्जुन येतात सिनियरकडे म्हणजे रविराजांकडे आणि म्हणतात, तुझ्याशी बोलायचंय सिनियर. रविराज त्यांना म्हणतात, बोला काय झालं. आता अर्जुन काही म्हणणार तेवढ्यात हे रविराज म्हणतात, काय झालं पोरांनो, काही प्रॉब्लेम आहे का? मी तुम्हाला सांगत होतो, तो मैपत बद्दल तुम्ही जे करताय त्यात रिस्क आहे. त्याला जर कळलं ना की तुम्ही, आता चैतन्य म्हणतो, नाही नाही तसं काही झालं नाहीये. रविराज म्हणतात, काय झालं मग? आता सायली सांगते की रविराज काका, आतापर्यंत जे घडलंय त्यामुळे मैपत घाबरलाय खरा, पण आपल्याला जर त्याला कोंडीत पकडायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल. रविराज म्हणतात, त्याला पुन्हा आणायचं ना ऍक्सिडेंट स्पॉटवर, सांगितलं की तुम्ही. अर्जुन म्हणतो, सिनियर, सायलीला एक गोष्ट वाटते आणि ती मला पण पटली आहे. म्हणजे मैपत जेव्हा तो ऍक्सिडेंट पॉइंटवर येईल ना, तर त्याला तिथे प्रतिमात्या दिसायला हवी. आता अर्जुनने असं बोलल्यानंतर रविराज घाबरतात. घाबरतात म्हणजे प्रतिमात्याच्या जीवाला घाबरतात. आज त्यांनी प्लॅनिंगची पूर्ण तयारी खूप छान दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता रविराज म्हणतात, काय प्रतिमाला तिथे न्यायचं? सायली म्हणते, हो रविराज काका. रविराजांचा साहजिकच नकारच आहे. आता ही सायली म्हणते, आपल्याला जर महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल ना, तर प्रतिमातेने तिथे असायलाच हवं. कारण 22-23 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या सगळ्याशी प्रतिमात्याचा संबंध आहे. पण रविराज चिडून म्हणतात, ते काही असो, मी प्रतिमाला तिथे आसपास पण फिरकू देणार नाही. तो मैपत समोर आल्यानंतर प्रतिमाला किती त्रास होतो माहित नाही का तुम्हाला? तरी तुम्ही असं बोलताय. अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतो सिनियर, हा एकच चान्स आहे. आता रविराज म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अरे तुम्हाला माहिती नाही का तो मैपत किती भयंकर माणूस आहे? वेगळं सांगू का तुम्हाला? अरे तो जर पॅनिक झाला या प्लॅनमुळे किंवा कशामुळे, तर तो सरळ प्रतिमावर हल्ला करेल. इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का? अर्जुन म्हणतो, नाही रे सिनियर, मी प्रतिमा त्याला काही होऊ देणार नाही. मी स्वतः तिथे असेल. तुला असं कसं वाटतं मी काही होऊ देईल म्हणून? सिनियर रविराज म्हणतात, नाही नाही. आता चैतन्य म्हणतो, सर मी पण असणार आहे तिथे आणि इन्स्पेक्टर सावंत त्यांची अख्खी टीम घेऊन असणार आहे तिथे. प्रतिमात्या पूर्ण सेफ असतील. सायली म्हणते, रविराजांना महिपतला अडकवण्याची आपल्याकडे ही पहिली आणि शेवटची संधी आहे काका. आणि आपल्याला महिपतच्या तोंडूनच कबुली हवी आहे ना. खून ज्या बाबतीत घडला, गुन्हा ज्या बाबतीत घडला, ती व्यक्ती त्याच्या समोर असायला हवी ना काका. रविराज चिडून म्हणतात, ते काही असू दे, पण मी काही परवानगी देणार नाहीये. आता पुढे हे काही बोलणार तेवढ्यात प्रतिमात्या तिथे येतात या सगळ्यांसाठी चहा पाणी घेऊन आणि एकदम म्हणतात, ते चहा पाणी दिल्यावर, मी तुम्हा सगळ्यांचं बोलणं ऐकलंय. मला अर्जुन आणि सायलीचा निर्णय पटलाय. मी त्या महिपत शिकरे समोर जायला तयार आहे. कमाल आहे प्रेक्षकांनो, या प्रतिमात्याला एवढा त्रास होतो तरी पण त्यांनी हिंमत दाखवली आहे. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. छान दाखवतात आता मालिका. प्रेक्षकांनो, काल तुम्ही भरभरून कमेंट केला, मला फार छान वाटलं तुम्हा सगळ्यांच्या काल कमेंट वाचून. आता बघत राहा प्रेक्षकांनो, काहीतरी दाखवणार आहेत ते, कुठलं तरी सत्य रिव्हील करणार आहेत. कमाल आहे या सगळ्या ऍक्ट्रेसच्या मेहनतीची. आता बघा, रविराज ते ऐकून घाबरतात आणि म्हणतात, काय बोलतेस प्रतिमा? अगं ही मुलं वेडेपणा करताय, तू कशाला त्यांना सामील होतेस? प्रतिमा, तुझी स्मृती जाणं, तो ऍक्सिडेंट, या सगळ्या गोष्टीला तो महिपत जबाबदार आहे आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ना. मग अशा परिस्थितीत तुला त्याच्या समोर कसं जाऊ द्यायचं मी? आता प्रतिमात्या थोड्या टेन्शन मध्ये, रविराज काहीच न ऐकता तिथून निघून जातात. मग प्रतिमात्याही त्यांच्या मागे मागे जातात बरं का. आता थोडंसं वातावरण टेन्स आहे यांच्या घरामध्ये. आता रविराजांनी नकार देणं स्वाभाविकच होतं प्रेक्षकांनो. या प्रतिमात्याच्या जीवाची रिस्क कोण घेईल? प्रतिमात्या आता छान समजवतात बरं का या रविराजांना. आता अर्जुन सायली एकमेकांकडे नुसते बघतात. आता हे रविराज डायरेक्ट घराच्या बाहेर आलेत. प्रतिमात्या पण त्यांच्या मागे मागे येतात आणि छान समजवतात त्यांना. आज खूप मोठा सीन त्यांनी हाच दाखवलाय. आता प्रतिमात्या म्हणतात, ऐका ना माझा हो. पण रविराज काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. ते प्रतिमात्या म्हणतात, हे बघ, मला कसल्याच गोष्टीची चर्चा करायची नाहीये प्रतिमा. प्रतिमात्या म्हणतात, माझं ऐकून तर घ्या, माझ्याकडे बघा. अहो एकाच प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या. मग रविराज बघतात त्यांच्याकडे. प्रतिमात्या म्हणतात, हे बघा रविराज, मला अपघातापर्यंत सगळं आठवतंय, फक्त ही एक रात्र मला आठवत नाहीये. ती जर आठवली तर माझी स्मृती लख्ख परत येईल ना. तुम्हाला माझी स्मृती परत यायला नकोय का हो? रविराज म्हणतात, असं का बोलतेस प्रतिमा? अगं तुझी स्मृती परत येऊ नये असं कसं वाटेल मला? मग प्रतिमात्या म्हणतात, मग माझं ऐका, माझ्याकडे दोनच पर्याय. एक तर घाबरायचं, कच खायची आणि त्या मैपत समोर जायचं नाही. नाहीतर मग धीर गोळा करायचा, मन घट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाला सामोरं जायचं.
आणि मला अगदी मनापासून दुसराच पर्याय निवडावासा वाटतोय रविराज. आता रविराजांना भीती वाटत असते खूप. रविराज म्हणत असतात, "नाही गं प्रतिमा, अगं मला तुला पुन्हा नाही गमवायचंय." प्रतिमा त्या म्हणतात, "नाही होणार मला काही. अहो तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे ना तिथे मी एकटी नसणार आहे. तुम्ही आहात ना माझ्या सुरक्षिततेसाठी तिथे." रविराज म्हणतात, "नाही गं प्रतिमा, मी रिस्क नाही घेऊ शकत ही." प्रतिमा त्या म्हणतात, "रविराज माझी इच्छा असून सुद्धा माझ्या आयुष्यात खूप काहीतरी भयंकर घडून गेलंय. ते काय होतं हे मला कळायलाच हवंय. आणि अर्जुन सायली किती धडपड करताय आपला भूतकाळ शोधण्यासाठी आणि मी माघार घेऊ? सांगा ना मला, मी कशी माघार घेऊ?" रविराज म्हणतात, "असं काय करतेस प्रतिमा? म्हणजे तुला नाही ऐकायचंय का माझं काही?" प्रतिमा त्या म्हणतात, "तुम्ही ऐका ना माझं या बाबतीत. असं काय करता? अहो तुम्ही माझी इच्छा टाळणार आहात का? हे बघा, माझी भीती मी जेवढी जमेल तेवढी बाजूला सारणार आहे. मला तुमची परवानगी हवी आहे." आज तर प्रेक्षकांनो सायलीने प्रतिमात्याला प्रात्यक्षिक पण करून दाखवलंय, की मैपतने जर तुम्हाला काठीने हल्ला केला, रिव्हॉल्वरने हल्ला केला, तर तो हल्ला तुम्ही कसा परतवणार? खूप छान एपिसोड दाखवतायत ते. रविराज म्हणतात, "प्रतिमा तुला माहिती आहे ना, मी तुझं मन मोडणार नाही याचा गैरफायदा घेतेस तू. मला कळतंय. बरं ठीक आहे, पण तू ही जी हिंमत दाखवतेस ना, मला ना खरंच कौतुक वाटतंय त्याचं. तू ही जी हिंमत दाखवतेस ना त्याला तोड नाहीये. चल ठीक आहे, मी तुला परवानगी देतो महिपत समोर जाण्याची, पण मला वचन द्यायचं हं प्रतिमा, कुठलंच वेडं-वाकडं धाडस करायचं नाही. आणि तुला थोडं जरी जाणवलं, की तुझ्या जीवाला धोका आहे, तर जिथे थांबलो तिथेच परत यायचं. चल दे बरं मला वचन. देतेस ना वचन?" प्रतिमा त्या त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणतात, "हो, दिलं वचन." आणि आता पुढच्या सीनमध्ये सायली अर्जुन बोलत असताना तिथे सुमन येते त्या चहाच्या कपबशाने यायला बरं का. प्रेक्षकांनो त्यांनी सिक्वेल छान आणलाय बरं का सगळं जुळवून. फक्त आता ऐन मुक्याला काय होतं ना ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. कोणाचा तरी एकाचा जीव जाणार आहे. आता तो कोणाचा आहे येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच. सुमन आता ऐकत असते बरं का. अर्जुन सायली महिपतचं नाव घेतात आणि मग सुमन एकदम अलर्ट होते. अर्जुन सायली बोलत असतात एकमेकांमध्ये प्लॅनिंग बद्दल. मैपतवरती आपल्याला पाहिजे तसा इफेक्ट व्हायला हवा यार या प्लॅनचा. सुमनने ते ऐकलं आणि आता हळूच ती हॉलमध्ये येते आणि विचार करायला लागते, अर्जुन आणि सायली मैपत बद्दल काहीतरी करतायत. परिणाम व्हायला हवा म्हणजे सायली, अर्जुन आणि भाऊजी मिळून काहीतरी करतायत वाटते या मैपत शिकलेच्या बाबतीत. तसं असेल ना तर यांचं सगळं प्लॅन यशस्वी होऊ देत. पण हे तर घरातच आहे. यांना जर कळलं मैपतच्या विरोधात काही शिस्त आहे तर त्या मैपतला हे सावध करतील ना. काही करून यांना बाहेर हकलायलाच हवं. आता ही सुमन फार भारी ट्रिक करते बरं का प्रेक्षकांनो. म्हणून मगाशी म्हणलं यांनी जुळवून छान आणलंय. एवढंच नाही तर प्रियाचं पण काही चाललेलं नाही असं त्यांनी दाखवलंय. आता नागोबा तिथे येऊन बसलाय बरं का मोबाईलवर काहीतरी बघत असतो. तेवढ्यात सुमन जाते मुद्दाम त्याच्या समोर आणि म्हणते, "अहो मी काय म्हणते." नागराज म्हणतो, "काही म्हणू नको. काय म्हणणार आहे तू? हे डबे तिथे ठेवा, या बॅगी तिथे ठेवा. नेहमी आपल्या नवऱ्याला कामाला लावते नुसतं." आता लगेच ही सुमन म्हणते, "कुठली बॅग हो?" आता लगेच नगराज म्हणतो, "काय गो कुठली बॅग? शेफारली आहेस ना सुमन, लक्षात नाही वाटतं तुझ्या. उगा शहाणपणा करू नकोस हं. मनात आणलं ना तर असंच सरळ करेल मी तुला." सुमन म्हणते, "असं काय करतात? चिडू नका. एक छोटंसं काम सांगायला आले." "अहो तुम्ही ठाण्याला माझ्या आत्याकडे जाता का? एक औषध देता का माझ्या आत्याकडे जाऊन?" नागराज म्हणतो, "ए ठाण्याला? तुझ्या आत्याकडे? ए काय डोक्यावर पडली आहेस का सुमन? नवरा आहे मी तुझा, गडी नाहीये." सुमन म्हणते, "असं काय करता? इमर्जन्सी नसती तर मी तुम्हाला सांगितलं नसतं ना जायला. असं काय करता? अहो ते औषध दिल्याशिवाय आत्याचे गुडघे दुखणं थांबणार नाही हो." लगेच आता रविराज येतात बरं का तिथे आणि म्हणतात, "काय ग सुमन, काय झालं? तू काहीतरी काम सांगितलं वाटतं नागराजला आणि नेहमीप्रमाणे हा नकार घंटा वाजवतोय ना?" रविराज आता चिडून म्हणतात, "नागराज चल उठ आणि ठाण्याला जा." आता नागराज म्हणतो, "अरे दादा, अरे ठाण्याला एवढ्या लांब कुठे जाऊ मी?" आता रविराज म्हणतात, "तुला सांगितलं ना सुमन जे सांगते ते काम चुपचाप कर. चल उठ, उठ पटकन जा ठाण्याला." आता लगेच ही सुमन म्हणते, "बघा ना ऐकतच नाही भाऊजी आहे." मग आता रविराजनी बोलल्यावरती तेवढा तरी समोरासमोर हा भावाचा धाक ठेवतो हे नशीब. आता तो लगेच म्हणतो, "आणा औषध जा." नागराज आता सुमनला म्हणतो, "आणा ते तेल आणा कोणतं द्यायचे ते." आता ही सुमन खुश होते बरं का. भारी दाखवलंय हा. सुमन दिसते तशी भोळी नाहीये हं प्रेक्षकांनो. अमेझिंग दाखवलाय आजचा एपिसोड सुद्धा. आता सुमन औषध घेऊन येते आणि या नागराज जवळ देते आणि म्हणते की द्या हं नेऊन द्या. नागराज म्हणतो, "बरं आलो." आता बघा हा सुमन हुश्य फील करते की चला तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आता इकडे अर्जुन मैपतला कॉल लावतो बरं का. ते कुठल्या तरी ऍप्लिकेशन वरून ते फोन लावताय. इकडनं अर्जुन जरी बोलत असला तरी तिकडनं मैपतला वेगळ्या आवाजात कोणीतरी तिसराच माणूस बोलतोय असं कळतं. आवाज बदलायचं काहीतरी ती ट्रिक आहे.
बघा आता महिपतचा फोन खणाणलाय. महिपत आता जरा टेन्शनमध्ये येतो पण फोन उचलतो. स्पीकरवर बोलतोय तो. आता तिकडनं अर्जुन म्हणतो, हॅलो, 22 वर्षापूर्वीचा अपघात तुला आठवला का नाही? महिपत चिडून म्हणतो, कोण आहे रे तू? कोण आहे? तुला त्या ऍक्सिडेंट बद्दल काय माहितीये रे? अर्जुन म्हणतो, इकडनं माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. सगळे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे. या ऍक्सिडेंटचे सगळे पुरावे मी जगासमोर आणू शकतो. महिपत आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊन म्हणतो, किंमत बोल. हे सगळे पुरावे मला आणून द्यायचे. बोल किंमत आणि तोंड बंद कर. बोल पटकन. तू किंमत सांग, मी रोकड तुला हवी तिथे आणून देतो. अर्जुन इकडनं म्हणतो, मी जे किंमत सांगेल ती किंमत तुम्हाला देशील? महिपत तिकडनं म्हणतो, हो, 113%. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुला लोकेशन पाठवतो. कधी आणि कुठे भेटायचं हे मी तुला सांगतो. आता हे सुद्धा इकडनं स्पीकरवरच बोलतायत. सायली, अर्जुन, रविराज, चैतन्य चौघे जण तिथे आहेत. आता यांचा प्लॅन ठरला बरं का प्रेक्षकांनो. सगळी जय्यत तयारी झाली आहे. अर्जुन आता फोन ठेवून देतो आणि महिपतही ठेवतो. आता फोन ठेवल्यानंतर रविराज अर्जुनला म्हणतात, तो महिपत लाच द्यायला तयार झालाय अर्जुन. याचा अर्थ त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली रे. चैतन्य म्हणतो, एक्झॅक्टली सर, आणि आता या वेळेला तो नक्की ट्रॅप होणार आहे. मग अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य एक काम कर, आपण जे लोकेशन ठरवलंय तू तिथे जा आणि त्या लोकेशनवर सगळीकडे कॅमेरे प्लेस कर. तिथे गेल्यावर मोबाईल फोनने सगळे फोटोज काढ आणि मला ते पाठव. आता चैतन्य म्हणतो, हो चल येतो मी. आता अर्जुन या रविराजांना म्हणतो, हे बघ सिनियर, आपण लोकेशन फायनल केलंय आणि जी त्यांनी प्लॅनिंग केली ना ती रविराजांना तो ऐकवतोय. सगळे पोलीस लोक तिथे असणार आहे प्रेक्षकांनो. खूप मोठी टीम असणार आहे. फक्त महिपतच्या समोर ही प्रतिमा आता जाणार आहे सुरुवातीला. आता नंतर काय काय थरार रंगणार आहे ना त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक मात्र नक्की करा. आता हे सगळं प्लॅनिंग बोलत असतात ना तेव्हा प्रतिमा आता थोडं अनइझी फील करतात. सायली ते नोटीस करते आणि त्यांच्या मागे मागे जाते. त्या तिथून निघून जातात प्रतिमा. मध्येच या साक्षीचा आणि सचिनचा सीन दाखवलाय. आता ही साक्षी सचिन सचिन करून ओरडत असते बरं का. सचिन तू कुठे आहेस? कुठेच सचिन? आता इतकी रेस्टलेस झालेली असते ती, म्हणजे खूप कसं तरी होतं तिला लगेच. आता तेवढ्यात तो येतो सचिन आणि म्हणतो, सॅम, अगं ए सॅम, मी इथेच आहे. लगेच साक्षी म्हणते, कुठे गेला होतास रे तू? मी शोधत होते तुला, कुठे गेला होतास? आता सचिन म्हणतो, तुला काय वाटलं सॅम, मी माझ्या कामासाठी परत निघून गेलो? अगं काय ग सॅम, मी आता ठरवलंय ना, तुला सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाहीये, अशी का पॅनिक होतेस? मग साक्षी म्हणते, सॉरी. सॅम म्हणतो, नाही नाही, नो सॉरी, मी तुझं हे सॉरी एक्सेप्ट नाही करणार. चल, त्यासाठी तुला माझ्या हातची गरम गरम कॉफी घ्यावी लागेल. मंजूर आहे का तुला? मग आता साक्षी म्हणते, हो आण. मग सचिन म्हणतो, बस मी आत्ता आणतो. आता तेवढ्या सचिनला आलाय कल्पनाताईंचा फोन बर का. आता हा पठ्ठ्या कॉफी करता करता बोलतो बर का या कल्पनाताईंशी, आणि ही साक्षी मागून ऐकत असते कसा बोलतो बघा. सचिन आता फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोला बोला, कसे आहात? साक्षी मागून ऐकते बर का, म्हणजे किचनच्या बाजूला आहे ती आणि तो तिथे गॅसच्या ओट्यावर कॉफी करतोय. सचिन म्हणतो, बोला कशा आहात? मग कल्पनाताई म्हणतात, हो आम्ही मजेत. अरे बाबा, तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचं कौतुक करतोय ना, आम्ही सगळे बिझी आहोत बाबा तिचं कौतुक कर. सचिन तिकडनं म्हणतो, हो अच्छा अच्छा, या या या, ओके ओके. कल्पनाताई म्हणतात, कधी येतोयस रे सचिन, खूप बिझी आहेस का रे? सचिन म्हणतो, हो ऍक्च्युली जरा आहे बिझी, कॉन्फरन्स वगैरे सुरू असतात ना, आणि दोन दोन ब्रँचेसची जबाबदारी घेणं सोपं नाहीये, शेवटी काम महत्वाचं आहे. कल्पनाताई म्हणतात, हो हो तेही आहेच. अरे सचिन, ऐकतोस का? अरे तुझी बायको खाणाखुणा करते, जरा बोलतोस का बाबा तिच्याशी? कल्पनाताईने असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो, ऐका ना, ऍक्च्युली काय ना, मी जरा कामात आहे आणि मला अर्जंट कॉलवरती कॉन्फरन्स अटेंड करायची आहे, मी नंतर फोन करतो हां. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, हरकत नाही, अरे नंतर नक्की कर हां फोन. आता बघा हां, कल्पनाताईंना पण खटकतं सचिनचं असं एकदम फोन ठेवणं. आता त्या विचार करतात, अरे देवा, आता अस्मिताला काय बोलू? अस्मिताशी हा बोललाच नाहीये, किती शिताफीने त्याने तो फोन टाळला बघा ना. आता या कल्पनाताई विचार करतात, बापरे, हा सचिन बोललाच नाही अस्मिताशी, आता या अस्मिताला काय उत्तर देऊ? आणि नेहमीसारखा हा बोलला पण नाही आज. आता कल्पनाताई असं विचार करतच असतात आणि इकडे साक्षी येते मुद्दाम या सचिनकडे आणि म्हणते, काय झालं रे सचिन, तू फोन का ठेवलास? नाही तुला खरंच आता कॉल आहे का? त्यावर सचिन म्हणतो, अगं नाही, काय ना सॅम, माझ्या एका काकूंचा फोन होता आणि त्या एकदा बोलायला लागल्या ना की खूप वेळ बोलत असतात आणि त्यातनं मला म्हणाल्या की काकांशी पण बोल. मग काय, आणखीन माझा अर्धा तास गेला असता. जाऊ दे सोड, तू कॉफी घे ना ब्युटिफुल. आता या साक्षीला कॉफी देतो बरं का तो आणि असा हुश्य करतो.
असो. आता अस्मिता इकडनं म्हणते कल्पनाताईंना, झालं झालं ना मम्मा, एवढं सगळं करून पण सचिन शेवटी कामातच होता ना. हा माणूस 24 तास काम करतो का काय करतो देव जाणे. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, करेल ना तो नंतर फोन तुला. अस्मिता आता कल्पनाताईंच्या चेहऱ्याचे हावभाव थोडे नोटीस करते. त्या थोड्याशा टेन्शनमध्ये असतात. अस्मिता म्हणते, मम्मा, जसं मी सतत सचिनचा विचार करते ना, तसं तू सतत सायली अर्जुनचा विचार करत असते. काय झालं? का बरं टेन्शनमध्ये आहेस तू? आता तू अर्जुन आणि सायलीची वाट बघतेस ना? कल्पनाताई म्हणतात, हो ना अगं अस्मिता, अजून आले नाही बघ दोघे जण. अस्मिता म्हणते, खरं सांगू का मम्मा तुला? अगं मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय गं. या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे बघ ना. अचानक असे पटकन निघून काय जातात, काही सतत घाईघाईमध्ये असतात. सगळं ओके असेल ना गं त्यांच्यामध्ये? कल्पनाताई म्हणतात, हो ग बाई, सगळं ओके असेल, काही शंका नको काढू बरं. अस्मिता म्हणते, बरं सॉरी, तू असं इतकं टेन्शन नको घेऊ ग, त्यापेक्षा अर्जुनला फोन कर ना. कल्पनाताई आता फोन लावतात अर्जुनला, तेव्हा अर्जुनचा फोन नाही लागत. आता त्या विचार करतात, काय बाई, हा फोन पण नाही उचलत कधी कधी. आता आई स्मिता म्हणते, मम्मा इतकं नको टेन्शन घेऊ, येतील ते. पण आता अर्जुन सायलीचा हा जो महाप्लॅन ठरलाय ना, त्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे प्रेक्षकांनो. काय काय होईल, कसं होईल, इतकी उत्कंठा त्यांनी वाढवली आहे ना, की विचारूच नका. मैपत आता प्रतिमावर हल्ला करणार आहे, तेही पिस्तूलने, रिव्हॉल्व्हरने, आणि आता ती गोळी कोणाला लागेल हे फार मोठं गौड बंगाल आहे. बघूया प्रेक्षकांनो काय काय होतंय. आता हा सीन झाल्यानंतर सायली आणि प्रतिमा त्याचं सीन त्यांनी पुढे दाखवलाय. आता या कल्पना ते बिचारे टेन्शन मध्ये असतात, सायली अर्जुन घरी का नाही आले म्हणून. प्रतिमात्या यांचं प्लॅन ठरत असताना खाली निघून येतात. सायली त्यांच्या मागे मागे येते आणि म्हणते, प्रतिमात्या थांबा ना, काय झालं? काही न बोलता निघून का आलात? प्रतिमात्या म्हणतात, काय बोलणार आहे बाई, आपण जे करतोय ते खूप धोक्याचं आहे, हे कळतंय का मला सायली, पण काय होईल पुढे ते कळत नाहीये. मग आता ही सायली म्हणते, प्रतिमात्या तुम्ही खूप मोठं धाडस दाखवणार आहात, विश्वास ठेवा माझ्यावर. अहो हे सगळं जर गरजेचं नसतं तर आम्ही असा विचारही केला नसता. प्रतिमात्या आता तिच्या गालावून हात फिरवत म्हणतात, मला सगळं माहितीये बेटा. सायली म्हणते, प्रतिमात्या तुम्ही मैपत समोर जाल ते पूर्ण तयारीनिशी, फक्त मानसिकच नाही तर शारीरिक तयारीनिशी सुद्धा. प्रतिमात्या म्हणतात, म्हणजे? सायली म्हणते, म्हणजे आमचा असा अंदाज आहे की मैपतनेच तुमचा अपघात घडवून आणला होता, आणि तसं जर असेल आणि त्यानेच ते केलं असेल तर तो तुम्हाला समोर बघून नक्कीच चवताळेल, तुमच्यावरती तो प्रतिहल्ला करेलही. पण अशा वेळेला घाबरायचं नाहीये तुम्ही आत्या, पूर्ण ताकदीने तुम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा. आता सायली प्रतिमात्याला शिकवते सुद्धा बरं का. प्रतिमात्या घाबरून म्हणतात, प्रतिहल्ला आणि मी? सायली म्हणते, हो आत्या, प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असतेच की, आणि मैपत सारख्या राक्षसासमोर आल्यावर ती देवी बाहेर येतेच. प्रतिमात्या म्हणतात, हो, तुम्ही सगळे आजूबाजूला असाल ना सायली? सायली म्हणते, हो म्हणजे काय, आम्ही सगळे आजूबाजूला असणार आहोत आत्या. आम्ही सगळे तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. पण जेव्हा मैपत तुमच्यावर काही हल्ला करायचा प्रयत्न करेल तर तुम्ही पण तयारी तुमची असायला हवी ना. हे बघा, तो कसा हल्ला करतोय, तो कसा परतवायचा आहे, या सगळ्याची आपण आता प्रॅक्टिस करूयात. मी शिकवते तुम्हाला. चला आपण बाहेर जाऊयात. आता बघा या दोघी मायलेकी कशा छान प्रॅक्टिस करतात, मस्त दाखवलंय त्यांनी. आता मध्येच त्यांनी प्रियाचा सीन घेतलाय बरं का. प्रिया विचार करत असते, अर्जुन सायली अजूनही घरी आलेले नाहीये. सायली आता इकडे प्रतिमा त्याला अंगणामध्ये नेते आणि शिकवते काही छोट्या छोट्या ट्रिक्स. आता इकडे प्रिया विचार करत असते, या अर्जुन सायलीचं काय चाललंय ना, काही कळत नाहीये. त्यांच्या खोलीला कान लावून लावून तो कान झिजला माझा, आता पण काही ऐकू येत नाहीये. या नागराजलाही सांगितलंय ना त्या मैपतने लक्ष ठेवायला, बघते आता हा नागोबा काय करतोय. असं म्हणून नागराजला फोन लावते, पण नागराज ठाण्याला आहे, तो काही फोन उचले ना. प्रिया विचार करते, हा नागोबा फोन का उचलत नाहीये माझा, काय झालं असेल, काही वेगळं काही घडलं असेल का तिकडे. अरे यार, मला मला बघायला हवं आता तिकडे जाऊन. असा विचार करून प्रिया आता निघालेली असते बरं का रविराजांकडे. तेवढ्यात अश्विन येतो घरी आणि म्हणतो, काय ग तन्वी, कुठे निघालीस तू? प्रिया म्हणते, अरे अश्विन, जरा बाहेर जाऊन येते. अश्विन म्हणतो, बाहेर म्हणजे कुठे? प्रिया म्हणते, अरे अश्विन, मला ना माहेरी जायचंय. अरे मला आई बाबांची ना खूप आठवण येते, अर्जंट आठवण येते, मी जाऊ का? अश्विन म्हणतो, आई बाबांची आठवण? ए चल तन्वी, त्यांना येते का ग तुझी आठवण? प्रिया म्हणते, अरे जाऊ दे ना अश्विन, नको येऊ दे ना त्यांना आठवण, मला भेटावं असं वाटतंय ना, मग मग जाते मी भेटून येते. अश्विन म्हणतो, ए तन्वी, तुझ्या वाढदिवसाला काय घडलं विसरली आहेस का तू? हे बघ, तुला परत परत तुझा अपमान करायचा आहे का? नाही, मला अजिबात चालणार नाहीये हे सगळं. प्रिया म्हणते, ए अश्विन अश्विन, हे बघ थांब जरा,
अरे आई बाबा रागवले म्हणून काही इन्सल्ट होतो का? जाऊ दे रे, मला भेटायचंय त्यांना. अश्विन म्हणतो, ए हे बघ प्रिया, सॉरी तन्वी, हट्टीपणा करू नकोस. आपण दोघं बाहेर जाऊया तुला बाहेर जायचं असेल तर, पण तू तुझ्या माहेरी जायचं नाहीयेस. प्रिया म्हणत असते, ऐक ना रे अश्विन, मला जाऊ दे ना. अश्विन म्हणतो, नाही नाही, चल पटकन, मी फ्रेश होतो, आपण जाऊ बाहेर. तू पण आवर, चल चल बरं. आता असं म्हणून तो तिला परत बेडरूम मध्ये घेऊन जातो. आता ही बरी त्याचं ऐकते आता या क्षणाला, बघा ना. आता अश्विनने तिला बरोबर शिताफीने टाळलं. काय होतंय पुढे, खूप उत्कंठा वाढली आहे प्रेक्षकांनो. आता इकडे सायलीने प्रतिमात्याला अंगणात आणलंय बरं का, आणि प्रतिमात्याला म्हणते, तयार आहात ना प्रतिमात्या, सुरू करूयात आपण. सायलीने प्रतिमात्याला असा पदर बांधायला सांगितलाय साडीला. सायली म्हणते, प्रतिमात्या, शक्यतो त्या दिवशी तुम्ही ना पंजाबी ड्रेस घाला, म्हणजे तुम्हाला हे सगळं करणं शक्य होईल. सायली म्हणते, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही तिथे आहोत आत्या, त्यामुळे घाबरायचं बिलकुल नाही. मैपत समोरून आला आणि त्याने तुमचा गळा दाबायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमचे दोन्ही हात कोपऱ्यापर्यंत असे जोडा आणि जोरात त्याचा हात झटका. कसा? हे बघा, त्याला असं ढकलायचं आणि मागे लोटायचं. हा, करूयात आत्या. आता सायलीने ते प्रात्यक्षिक करून दाखवलं. तिने प्रतिमा आत्याचा गळा दाबलाय. आता प्रतिमा आत्या सायलीने सांगितल्याप्रमाणे दोन्ही हाताचे कोपर असे जोडतात आणि झटकतात सायलीचा हात. आता सायली म्हणते, बरोबर आत्या, व्यवस्थित करत आहात तुम्ही. आता मैपत काठी घेऊन आला तुमच्या समोरून तर तो 2 ठिकाणाहून वार करू शकतो, समोरून किंवा बाजूने. त्या हल्ल्याला कसं परतवायचं? हे बघा, त्याने समोरून हल्ला केला तर मागे सरकायचं, तर मागे सरकायचं आणि पळून जायचं. आणि जर तो बाजूने वार करायला लागला तर खाली झुकायचं. करून बघूयात का? सायलीने आता तिथे एक काठी पण घेतलीये मोठी. आता सायली म्हणते, आत्या, मी जोरात वार करणार आहे. सायलीने आता ते प्रात्यक्षिक करून दाखवलं प्रतिमा आत्याला. आता जेव्हा सायली जोरात काठी मारायचा प्रयत्न करते प्रतिमा आत्याला, तेव्हा प्रतिमा आत्या मागे सरकतात आणि सायली बाजूने पण हल्ला करून दाखवते त्यांना, आणि मग प्रतिमा आत्या एका बाजूला सरकतात. आता सायली म्हणते, बरोबर आत्या, आता मी बाजूने पण हल्ला करेल, आणि प्रतिमा आत्या खाली वागतात. मस्त दाखवलंय प्रेक्षकांनो, टीव्हीवर बघायला मिस करू नका. सायली म्हणते, बरोबर आत्या, खूप छान करताय तुम्ही. आता मी सांगते पुढची गोष्ट बघा. आता मैपतने तुमच्या समोर बंदूक घेतली आणि बंदूक त्याने अशी समोर तुमच्या केली तर काय कराल तुम्ही? आत्या, आता जेव्हा मैपत अशी रिव्हॉल्वर धरेल ना तुमच्या समोर, तेव्हा त्याला असं भासवा की त्याच्या मागे कोणीतरी आलंय आणि त्याच्या हातावर फटका मारा आणि पटकन पळून जा. प्रतिमात्याने सायलीने सांगितल्याप्रमाणे तसंच केलंय. आता प्रतिमात्या मुद्दा म्हणतात, कोण तुम्ही? आता मैपत मागे वळेल म्हणजे सायली वळून बघते आणि मग प्रतिमात्या त्याच्या हातावर मारतात आणि पळून जातात. म्हणजे ते सगळं त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. सायली म्हणते, वा, व्हेरी गुड प्रतिमा आत्या, खूप छान करताय तुम्ही हे सगळं. व्हेरी गुड आत्या. आता मैपतने जर मागच्या बाजूने येऊन तुमचा गळा घट्ट धरायचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या हाताचं कोपर त्याच्या पोटात जोरात मारायचं आणि त्याला घाबरायचं नाही, पळून जायचं. करून बघूयात का? आता सायलीने तेही प्रात्यक्षिक प्रतिमात्याला करून दाखवलंय. प्रतिमात्याचा गळा आता सायली असा घट्ट आवळते आणि त्यांना शिकवते कसं कोपर मारायचं. प्रतिमात्या मस्त शिकतायत प्रेक्षकांनो, आणि असे धडे प्रत्येक स्त्रीने शिकले पाहिजे स्वतःच्या रक्षणासाठी. खरं तर या विषयावर खूप बोलावं असं वाटतंय, पण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालाय, एपिसोड खूप मोठा आहे आज. आता प्रतिमात्याने तोही हल्ला छान परतवून लावला. सायली म्हणते, हे बघा आत्या, खूप छान करताय तुम्ही, घाबरायचं नाही. आपण त्या आवारामध्ये कॅमेरे लावणार आहोत आणि शक्यतो ज्या ज्या झाडांना आपण कॅमेरे लावणार ना तिथे आपण पांढऱ्या रंगाची खूण करणार आहोत, ते तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे जमलं ना तर मैपतची सगळी म्हणजे जे तुम्ही भेटाल ना ते अलीकडेच भेटा मैपतला. तिकडे पलीकडे दाट झाडी आहे, तिकडे जाऊ नका. म्हणजे इकडे या साईडला अलीकडे तुरळ झाडी आहे, तिथेच जा आत्या, आणि काळजी करू नका. आम्ही तिथे असणार आहोत, सगळं छान होणार आहे. आता एपिसोड इथे संपला आणि पुढचा प्रोमो जबरदस्त खतरनाक आहे. सगळी शूटिंग होतीये, मैपतचा कबुली जबाब रेकॉर्ड होतोय. मैपत प्रतिमात्याला तिथे ऐकवतो की 22 वर्षापूर्वी मी तुझा अपघात केला होता. मग प्रतिमात्या त्याच्यावर हल्ला करतात आणि म्हणतात, सैताना, आता प्रॅक्टिस करणं वेगळं आणि समोरासमोर हल्ला वेगळा. हा प्रोमो खूप चर्चेत आहे प्रेक्षकांनो, बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आता हा मैपत प्रतिमात्याला घाबरवतो आणि म्हणतो, 22 वर्षापूर्वी राहिलेलं काम मी आता पूर्ण करणार, तू माझ्या हातानंच मरणार, असं म्हणून आता तो प्रतिमात्याला गोळी मारणार आहे. तिथे सगळी तयारी झाली आहे, सगळे तिथे दबा धरून बसलेले आहेत. आता मैपत पकडला जाईल का? कुठलं मोठं सत्य रिव्हील होईल? बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग
खूप उत्कंठा वाढवली आहे प्रेक्षकांनो यांनी. मस्त दाखवता एपिसोड. लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. रिव्ह्यू स्किप करू नका. धन्यवाद.